नमस्कार मित्रांनो, माझ्या शैक्य वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो करण्यात आलेला आहे तो ह्यामध्ये स्टे कसा घ्यायचा किंवा स्टेचे प्रकार किती आहेत. आता स्टे म्हणजे नेमकं काय ते आपण पाहूया. सर्वसामान्य शेतकऱ्यांना आपल्याला समजून येत नाही की नेमका स्टे घ्यायचा म्हणजे काय करायचं. काय होतं, एखादी वादग्रस्त जमीन असते आणि त्या जमिनीमध्ये वादी आणि प्रतिवादी किंवा एक शेतकरी आणि दुसरा शेतकरी किंवा घराच्या शेजारचा एखादा शेजारी आणि आपल्यामध्ये काही जमिनीच्या बाबतीत वाद निर्माण झालेला असतो आणि ह्या वादाचं रूपांतर थोडं भांडणातून कोर्टापतर केस गेलेली असते. आणि सदरचा वाद हा अशा प्रकारे असतो की जमिनीच्या खुणा किंवा हद्द्या ह्या फिक्स झालेल्या नसतात आणि शेजाऱ्यानं जर घराचं बांधकाम काढलेलं असेल आणि जर हद्दी खुणाबद्दल किंवा जागेबद्दल काही वाद निर्माण असेल तर आपण स्टे कसा घ्यायचा, स्टे कोणत्या प्रकारचे असतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय. मित्रांनो, ज्यावेळी आपण स्टेसाठी अर्ज करतो त्यावेळी त्यामध्ये ज्यावेळी तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये अर्ज दाखल करताय की शेजाऱ्यानं बांधकाम चालू केलेलं आहे आणि सदरची मिळकत ही माझ्या हद्दीमध्ये येत आहे, त्यासाठी स्टे मिळावा. तर स्टेचे प्रकार, पहिला महत्त्वाचा गोष्ट म्हणजे मेहरबान कोर्टाकडे तुम्ही जसं बांधकाम ज्या स्थितीमध्ये आजच्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीमध्ये थांबवण्याचा तुम्ही सुरुवातीला जैसे थेचा आदेश घेऊ. जैसे थे म्हणजे काय, ज्यावेळी शेजाऱ्यानं बांधकाम करण्यासाठी खड्डे खणलेले असतात किंवा थोडं बांधकाम केलेलं असतं किंवा वाळू विटा आणून ठेवलेल्या असतात, तर आहे ती परिस्थिती जी आज काय परिस्थिती आहे, खड्डे काढलेले आहेत, त्यापुढं तिनं बांधकाम अजिबात करायचं नाही, अशा पद्धतीनं आपण स्थगिती मागू शकतो मेहरबान कोर्टाकडून. हा पहिला प्रकार झाला. दुसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे तात्पुरती स्थगिती. आता जमीन मिळकतीचा वाद असेल किंवा त्या बाँड्री लाईनचा वाद असेल तर तुम्ही जोपर्यंत दाव्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत तात्पुरती तुम्ही परवानगी घेऊ शकता की सदरच्या बांधकामास मनाई मिळा म्हणून. कुठं तर जोपर्यंत तुमचा निर्णय लागत नाही की ती जागा तुमची आहे का शेजाऱ्याची आहे तोपर्यंत तुम्ही स्टे घेऊ शकताय. तोच स्टे म्हणजे तात्पुरती मनाई तुम्ही घेऊ शकताय. आणि कायमस्वरूपी मनाई कुठली असते की कायम तुमची जी मिळकत आहे त्या मिळकतीमध्ये शेजाऱ्यानं कधीही बांधकाम करू नये अशा पद्धतीनं कायमस्वरूपी मनाई तुम्ही मागू शकता. आता हे दाखल करण्याची प्रोसिजर किंवा कायदेशीर पद्धत कशी असते मित्रांनो, समजा शेजाऱ्यानं तुम्हाला न विचारता, तुमची परमिशन न करता किंवा जागेची मोजणी न करता दांडगाव्यानं जर बांधकाम त्यानं हद्दीत आपल्या म्हणून जर तुमच्या हद्दीमध्ये जर बांधकाम चालू केलेलं असेल त्यावेळी तुम्ही काय करा, त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. जर समजावून सांगून ऐकत नसेल आणि तुम्हाला तुमची जर गॅरंटी असेल की तुम्हाला 100% खात्री असेल की शेजाऱ्यानं जे काय बांधकाम चालू केलेलं आहे ते तुमच्या हद्दीमध्ये येत आहे आणि त्यासाठी सदरचं बांधकाम थांबवलं पाहिजे किंवा सामंजस्यपणानं चर्चा करून विषय संपला पाहिजे, किंवा समजा जर तो शेजारी सामंजस्यपणानं ऐकत नसेल तर मेहरबान कोर्टाची पायरी चढल्याशिवाय पर्याय नाही. अशावेळी तुम्ही मेहरबान कोर्टाकडं एक दावा दाखल करू शकता. त्या दाव्यामध्ये तुम्ही तात्पुरती परवानगी म्हणजे तात्पुरती मनाई आणि कायमस्वरूपी मनाई अशा पद्धतीनं त्यामध्ये तुम्ही अर्ज दाखल करू शकता. किंवा तुमची जागा आहे ती जागा पूर्णपणे मेहरबान कोर्टाकडं कोर्ट कमिशन नेमून किंवा भूमी अभिलेख कार्यालयाकडं मोजून घेऊन तुम्ही जागा तुमची निश्चित करून तुम्ही तुमची बाँड्री आखून घेऊ शकता. तर ह्यासाठी सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही मेहरबान कोर्टाकडे जाता आणि शेजाऱ्यांनी बांधकाम चालू केलेलं असतं त्यावेळी तुम्ही मेहरबान कोर्टाकडं शेजाऱ्यांना नोटीस जाण्याआधीसुद्धा तुम्ही टेटॅस्को म्हणजेच जैसे ती परिस्थितीचा आदेश घेऊ शकता. कारण तुम्हाला होणारा तुमचा तोटा किती आहे, न भरून येणारा लॉस किती आहे किंवा तुमची प्रॉपर्टी कायमस्वरूपी जाण्याची शक्यता आहे हे तुम्ही मेहरबान कोर्टाला समजावून सांगितलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला जैसे ती परिस्थितीचा आदेश मिळू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला तात्पुरती मनाईसुद्धा त्यामध्ये मिळू शकते. किंवा जर तुम्ही मेहरबान कोर्टाकडे अर्ज केला असेल आणि शेजाऱ्याला जर नोटीस पाठवलेले असेल तर नोटीसचं उत्तर येऊन त्यामध्ये तुमचं कामकाज चालून तुम्हाला सुद्धा स्टे मिळू शकतो. अशा पद्धतीनं तुम्ही मेहरबान कोर्टाकडे जर अर्ज दाखल केला तर तुम्हाला तिन्ही सुविधा मिळू शकतात. एक म्हणजे जैसे ते परिस्थिती जे काय बांधकाम चालू असेल आहे त्या स्थितीत ठेवण्याचा सुद्धा आदेश मेहरबान कोर्टाकडून तुम्ही करून घेऊ शकता.
त्यानंतर तुम्हाला तात्पुरती परवानगी मिळू शकते की तात्पुरती मनाई मिळाली पाहिजे. जोपर्यंत तुमच्या हद्दी निश्चित होत नाही तोपर्यंत त्या बांधकामाला सुद्धा तुम्ही थांबवू शकता. त्यानंतर कायमस्वरूपी मनाई सुद्धा तुम्ही मिळवू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही मेहरबान कोर्टाकडे ज्या ज्यावेळी तुम्हाला अडीअडचणी अशा निर्माण होतील त्यावेळी सुरुवातीला तुमच्या दाव्यामध्ये जैसे ते परतीसाठी अर्ज दाखल करू शकता. त्यानंतर तात्पुरती मनाई म्हणजे जोपर्यंत तुमचा दावा चालू आहे, जोपर्यंत तुमची हद्द निश्चित होत नाही तोपर्यंत सदरचं बांधकाम थांबावं यासाठी तुम्ही तात्पुरती मनाई घेऊ शकता. आणि कायमस्वरूपी मनाईमध्ये तुम्हाला त्या दाव्याचा अंतिम निकाल लागणार की सदरच्या तुमच्या हद्दीमध्ये शेजाऱ्यानं येऊ नये अशा पद्धतीनं सुद्धा मेहरबान कोर्टाकडे तुम्ही दावा दाखल करून त्यामध्ये हे मनाईचे आदेश किंवा स्टे मागू शकता. अशा पद्धतीनं जर तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये जर शेजारी किंवा इतर शेतकरी येत असतील तर मेहरबान कोर्टाकडे रीतसर अर्ज दाखल करून तुम्ही न्यायाच्या बाजूनं तुमच्या बाजूनं न्याय मागू शकता. धन्यवाद.